हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील जाता असताला स्थूल वाचन. जाता असताला या गुरुदेव टागोरांच्या बंगाली कवितेत व श्यामला कुलकर्णी यांनी केलेल्या रूपांतरात सूर्य व पणती ही तेजाची दोन प्रतीके मांडली आहेत. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठी स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलं आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची आणि जग सुंदर करण्याची क्षमता असते हे आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर काय म्हणतायत, केले वे मोर कार्य कहे संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर माटीर प्रद्वीप छिले, छे कहिल स्वामी आमार हे टकू करीबता अभी. म्हणजेच काय, जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले. आता ह्याचंच रूपांतर आपल्याला श्यामला कुलकर्णी सांगितलेलं आहे. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. म्हणजेच सूर्य मावळतीला निघाला आहे. सूर्य काय म्हणतो आहे, मी मावळतीला निघालो आहे. आणि मावळतीला निघालं असताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. का अश्रू उभे राहिले आहेत की तो विचार करत होता की दिवसभर मी या जगाला काय करतो, चेतना देतो, प्रकाश देतो, उजळून ठेवतो. मी गेल्यानंतर या जगाचं कसं होणार, म्हणजे जेव्हा मी मावळणार तेव्हा या जगाचं काय होणार, कारण दिवसभर तर मी सगळ्यांना भरपूर प्रकाश देतो. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. अंधारामध्ये काय होईल, मी गेल्यावर ही धरती, ही पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाईल. सगळीकडे काय होणार आहे, काळोख पसरणार आहे. आणि या पृथ्वीला अंधारापासून वाचवण्यासाठी कुणीतरी परत या. म्हणजेच काय की सूर्याला काय म्हणायचंय की मी गेल्यानंतर अंधारामधून वाचवण्यासाठी या पृथ्वीला कोणीतरी पुढे या, या पृथ्वीसाठी. कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा, कुणी न उठती येना पुढती. काय म्हटलेलं आहे, कुणी वाचवा हो या पृथ्वीला. सूर्य काय म्हणतो आहे, सूर्य विनवणी करत आहे की काय करा, या पृथ्वीला कुणीतरी वाचवण्यासाठी या, खाली या, कारण मी गेल्यानंतर या पृथ्वीला अंधारापासून वाचवायचं आहे. सूर्याने हाक मारूनही कुणीही पुढे यायला तयार नाही. कुणाचाही भरवसा राहिला नव्हता. सूर्य निराश होऊन निघाला होता. कुणास ना शाश्वती इकडे तिकडे बघत हळूची, पणती ये पुढती विनम्र भावे लवून म्हणेती. कुणास ना शाश्वती म्हणजे कुणीच पुढे यायला तयार नाही. सूर्याने एवढी विनवणी करून देखील सूर्य गेल्यानंतर या पृथ्वीला प्रकाशात ठेवण्यासाठी कुणीही पुढे यायला तयार नव्हतं. आणि काय झालं, कुणीही यायला तयार नाही म्हणून सूर्य हा निराश झाला. पणती ये पुढती विनम्र भावे लवून म्हणेती. इतक्यात हळूच काय झालं, इतक्यात हळूच इकडे तिकडे बघत एक छोटी पणती पुढे आली. अतिशय नम्र होऊन झुकून ती सूर्याला म्हणाली. काय म्हणाली, तेजोमय भास्करा मम तेजाने जमेल तैसी, उजळून टाकीन धरा. इतकीसी म्हणजे सूर्याने एवढी विनंती केल्यानंतर पणती. आता तुम्ही बघितलंच आहे, सूर्याचा प्रकाश म्हणजे लख्ख प्रकाश. सगळ्या धरतीला, पृथ्वीला प्रकाश देणारा कोण, तर सूर्य. आणि पणती म्हणजे जी आपण संध्याकाळी अंधार झाल्यावर दारात जो काही दिवा लावतो, काही पणती देवापुढे लावतो, त्याला पणती म्हटलेलं आहे. त्याची ज्योत किती हलकीशी असते. पण सूर्यानंतर जेव्हा सूर्याला काळजी वाटते की माझ्यानंतर ही पृथ्वी अंधारात जाईल तर कुणीतरी पुढे या, तर कुणीही पुढे यायला तयार नव्हते. पण इवलीशी पणती काय झाली, हिमतीने पुढे आली. आणि इवलीशी पणती तिची ज्योत इतकी कमी असताना देखील अतिशय नम्रपणे झुकून ती सूर्याला काय म्हणाली, हे तेजोमय सूर्या, मला जमेल तशी ही धरणी मी माझ्या प्रकाशाने उजळून टाकीन. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की तिलाही माहिती आहे की ती तिची बरोबरी सूर्याबरोबर करू शकत नाही. सूर्याच्या प्रकाशाबरोबर ती तिची बरोबरी करू शकत नाही. पण नाराज झालेल्या सूर्याला नम्रपणे तिने काय म्हटलेलं आहे की हे तेजोमय भास्करा, मी काय करू शकते, मी माझ्याने जसं जमेल तशी मी माझ्या प्रकाशाने उजळून टाकेल तुझी ही धरती. माझा इवलासा उजेड आहे, पण मला धरती उजळण्याची इच्छा आहे. मलाही माहीत आहे की माझा उजेड कसा आहे, इवलासा आहे, पण मला काय आहे, धरती उजळवण्याची खूप इच्छा आहे.
वचे हे ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. वचे हे ऐकूनी त्या तेजाचे म्हणजे तिचे हे बोलणे ऐकून सूर्याचे डोळे देखील कृतज्ञतेने भरून आले. त्याला वाईट वाटलं की इतकी लहान पंती, जिचा इवलासा उजेड, एवढीशी ज्योत तिची, तरी देखील तिला पृथ्वीला, धरणीला काय करायचं आहे, तेजोमय करायची जी तिच्यामध्ये आकांक्षा आहे, ते पाहून सूर्याचे डोळे देखील काय झाले, भरून आले. आणि अत्यंत समाधानी मनाने मग तो तेजोगोल म्हणजेच मावळतीला झुकला आणि सूर्यास्त झाला. म्हणून बघितलं ना मुलांना, दिवसभर सूर्याचा प्रकाश असतो आणि जसं संध्याकाळी सूर्य हा काय करतो, निघून जातो, सूर्य मावळतो, त्यावेळेस आपली आई काय करते, आपण काय करतो, आपल्या घरात पणती लावतो. कारण सूर्य गेल्यानंतर भलेही इवलीशी तिची ज्योत, पण आपण काय करतो, पणती लावतो. थँक्यू स्टुडंट्स.